थँक्यू सो मच सोनूजी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फास्ट खेळाचे महत्वपूर्ण सूचना दोन्ही संघांना. जवान मोठी देसाई वाईल्ड कार्ड या स्पर्धेमध्ये आलेले सागावच्या जागेवरती आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी वसार हा संघ टॉस लागल्या मोठी देसाईच्या बाजूने फिल्डिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलेला आहे. मात्रे स्लॉकशिपचा प्रयत्न होता. फाईनलीकडे बॉल चाललेला आहे. धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. इंटरेस्टिंग बॅटल आहे. दोन्ही ताकदवान टीम्स आहेत. एका बाजूला वसार आहे गावदेवी आणि दुसऱ्या बाजूला जोनमान मोठी देसाई. आता जो फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक्झॅक्ट होता त्याला आता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणलेलं आहे. शॉर्ट मिड विकेट देन लॉंग ऑन हे दोन फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुल करायचा होता जिथे फिल्डर तिथे बॉल वरून ने टिपलाय. वरून आलेला बॉल आणि पहिली विकेट. शून्यावरती नितीन मात्रे बाद. शून्यावरती विकेट येत असताना पाहायला मिळाली. दोन डॉट बॉल गेले. देन पूल केलं होतं मात्र तिकडे विकेट आली. पूलचा फटका फसला. वरुणने जबरदस्त डीप स्क्वेअर लेगला कॅच पकडली. गिरीश मात्रे तिसऱ्या क्रमांकावरती मैदानात आत आलेले आहेत. शॉर्ट बॉल इथे होता. रायझिंग बाउन्सर जबरदस्त डॉट बॉल आलेला. मेडलवर आतापर्यंत एकही आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले नाही. 2 बॉल बाकी आहेत आणि पॉवर प्ले मध्ये धावा पाहिजेत. सुरुवात तर झाली नाही, हरकत नाही. जे घडलंय ते सोडा आणि जे घडवायचे त्यासाठी लढा. येणारी वेळ तुमचे. लॉफ्ट केलाय. मिस टायमिंग. मिड ऑफ दोघं येत. आकाश थोडासा चाच पडतो पण शेवटला चांगली कॅच. विकेट. शून्यावरती दुसरा धक्का. गिरीश देखील होतोय बाद. शून्यावरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जे आलाय बॉल खेळपट्टीवरती आणि भारतीय जनता पार्टी 2025-26 या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर. जबरदस्त गोलंदाजी. विकेट विथ मेडन. 2 विकेट ज्याने काढल्या. मेडन ओव्हर संदेश कडून आली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. खातं उघडलं नाही पण 2 विकेट गावदेवी वसार.
जय वाईला आपल्याला मैदानात आतमध्ये जरूर पाहायला मिळाले. शेवटचा बॉल त्यांच्या अगेन्स्ट डॉट आला आणि संदेशने पहिली मेडलवर टाकली. मिहीर आज रवी वाईला यांचे चिरंजीव मिहीर 12 मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. जय जेव्हा आले कदाचित त्यांना नाव माहित नव्हतं. थोडा विचार बराच त्यांनी केला आणि मग त्यानंतर त्याने आम्हाला नाव सांगितलं त्यांचं. छोटे काही स्पर्धांमध्ये लास्ट इयर खेळले देखील होते. मिहीर षटक पहिलं संपलंय. रवी वाईला आता स्ट्रायकिंग एंडला आहेत. धावांचं खातं उघडावं लागेल. प्रतीक पाटील सेकंड ओव्हर मध्ये शिवमलंगड एंड कडून आपल्याला सेकंड ओव्हर पाहायला मिळते. फुल त्या बॅटचा चेहरा उघडलाय. विकेट आली आहे. मिड ऑफला जायचा जबरदस्त झेल. सॉफ्ट डिसमिसल. खातं अजूनही धावसंख्येचं उघडलं नाही. शून्यावरती रवी वाईले पॅव्हलियन मध्ये. मेडन ओव्हर आली नुकतीच आपल्याला लास्टची पाहायला मिळाली संदेश कडून. आणि आता इकडे सुरुवातीलाच प्रतीक कडून विकेट आपल्याला पाहायला मिळाली. रवीची बॅटचा चेहरा उघडला होता. फुल फेस ऑफ द बॅट मिड ऑफ ला क्लिअर करायचं होतं, नाही जमलं. एमटीसी वरती जरूर जाऊन नुकतीच आता अपलोड देखील केली आपण ती व्हिडिओ. संदेश मात्रेची मेडन ओव्हर. फास्ट क्विक अँड फार. रोशन आमचे ऑपरेटर आहेत. सूरज नवीन बॅटर आलाय. लॉंग ऑनला फिल्डर जरूर थोडासा दूर, मात्र स्ट्रेट हिटने खातं उघडतात संघाचे आणि स्वतःच सूरजचा षटकार. ओव्हर पिच भेटला. स्ट्रेट बॅटने षटकार. धावा 6. गरज आहे धावांची, कारण धावा ऑलरेडी बनल्या नाही. आक्रमण झालं. मिस टायमिंग. वरुणने धाव ठोकले फार वेगाने. शॉर्ट स्क्वेअर लेगला. वाह, वेल जज कॅच. जबरदस्त आणखी कॅच आणि साला चौथा धक्का. सूरज दूधकर बाद. सहाला चौथे विकेट आले आणि नवीन बॅटर क्रिश वाईले मैदानाच्या आतमध्ये येतात. डीजे मास्टरने लावायला नको. किरीस का गाना. किरीश आला आणि क्रिशच्या बॅट मधून सध्या तरी वसार संघाला धावा पाहिजे. धावा झाल्या नाही. सहाला पहिली विकेट. सूरजने षटकार जरूर ठोकला. पुढच्याच बॉलवरती प्रतीकने त्याला उत्तर दिलंय. सहाला 4 आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. दुसरं षटक. कोला टाकला. बॉल फाईन लेग कडे चालला. मिसफील्ड झाले. थर्ड मॅन आतिशने तिकडे मिसफील्ड झाली. पुन्हा उचलून थ्रो करतायत. धावा संख्या 1 ने पुढे जाईल. धावा सध्या 7 वरती आहेत. 2 बॉल आणि बाकी आहेत पॉवर प्ले मधले. आज मयूर नाहीयेत या स्क्वॉड मध्ये. प्रतीक लॉफ करायचा होता समोर. बॉल विकेट किपरचा पायाला लागून डायव्हर्ट झाला. फॉलोथ्रो मधून प्रतीकने अडवला. धाव इथे नाही. 1 मोर डॉट बॉल. डॉट बॉलचा पर्सेंटेज आहे. एकमात्र षटकार सूरज कडून आला आणि तो बॅटर देखील पॅव्हलियन मध्ये परतलाय. 4 विकेट फार लवकर पडलेले आहेत. शेवटचा बॉल. पुढे होऊन हवेत खेळला बॉल. एक्स्ट्रा रिजन मध्ये वरून आलाय. चांगली फिल्डिंग तिकडे. थ्रो करतायत ते. धावा संख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ संपला. 8-4 गावदेवी वसार.
दोन षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात त्या फक्त 8 धावा 4 विकेट आपण पाहत आहोत. वन्स अगेन संदेश कंटिन्यू करतात जे कॅप्टन देखील आहेत. मेडन ओव्हर पहिल्या षटकामध्ये एकही धाव खर्च न करता 2 विकेट देखील त्याने काढल्या होत्या. पुन्हा आला तिखट बाउन्सर पडलाय बॉल राईट झाला. जय जरूर ट्राय करत होते अपरकट साठी पण नाही जमलं. डॉट आला. वारंवार डॉट बॉल येत आहेत. सुपर 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग आली आहे बॉलरला. धावा 8. एका बाउन्सरचा जो कोठा असतो एका ओव्हर मधला तो संपलाय संदेशचा. ऑन साइडला फिरून मारला बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रतीक धावतो. लॉंग चेस नाही थांबणार. बॉल सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. नाही जयने मारला आणि 4 धावांनी धावा संख्या सध्या आपण पाहतोय 12 वरती. धावा कोणाच्या बॅट मध्ये येऊ द्यात. सध्या तरी वसारला धावा फक्त पाहिजे. स्कोरिंग ग्राउंड आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. 50 पेक्षा जास्त तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पोहोचावं लागणार आहे. मागच्या आपण 3ही मॅचेस बघितल्या. प्रत्येक मॅच मध्ये धावा बनलेल्या आहेत. 50 पेक्षा जास्त प्रत्येक डावामध्ये. पहिल्या मॅच मध्ये तर 70 पेक्षा जास्त बनल्या होत्या. फुल लेंथ ऑन साइडला ग्लान्स केला. डीप फाईन लेगची मोठी गॅप. मिळतील पुन्हा 4 धावा. चौकार. सोळावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. 2 चौकार लागोपाठ आले. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गिअर आता चेंज केलेला जयने. ऑन साइडला हुक करत असताना आपण जरूर मागचा बॉल बघितला. इथे ग्लान्स केला. फुल लेंथ वेग होता. मिड ऑफ ला हात बोलवले. ऑन साइडला 4 सेट केलेले आहेत. आता मात्रे बॅकफुटला कट करायचं होतं. बॉल बॅटचा आत लागलाय. शॉर्ट मिड विकेटला आलाय. वरून या संघाचा सर्वात ऍक्टिव्ह फिल्डर आहे आणि त्याच्या समोरून डबल घेणं फार कठीण आहे. जबरदस्त कॅचेस ज्याने पकडलेल्या आहेत. ऍथलेटिक एफर्ट्स. धावा सध्या आपण पाहतोय त्या 17 वरती. 2 बॉल आणि बाकी आहेत. प्रतीक आपल्याला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतोय. डीप मध्ये असेल आकाश मात्रे, वरून अनेक फिल्डर आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहायला मिळत आहेत. जेडी ला आपण पाहतो. जयेश ऑन साइडला हुक केलाय. फिल्डर येतोय त्या ठिकाणी. सागर मात्र हाताला लागून बॉल गेलाय. चौकार आलाय. आणखी सगळे येतील थोड्या वेळानंतर. टार्झन, किरीश, शक्तिमान. आता काय पाहिजे तुम्हाला ते सांगा. 21 धावा. चांगला खेळ चाललाय. क्रिशच्या बॅट मधून चौकार आलाय. धावा पाहिजे होत्या. बॉलच बॅक. इथे चांगला फटका. ऑन ड्राइव्ह केला. बॉल थोडासा वळला होता. आकाशने स्टॉप केलाय. सेकंडला चान्स घेतली आहे. थ्रो स्ट्रायकिंग एंडला येईल तोपर्यंत 2 धावा. षटक संपन्न होत आहे. 3 धावा 23 विकेट 4. गावदेवी वसार. ड्रिंकचा सिग्नल आलाय. चला घेऊन जा आपण. सापाट चषकामध्ये होते. लाईव्ह ऑर्केस्ट्रा होता काल. सापाटची फायनल कालच कंप्लीट झाली आणि चर्चेत राहिली स्पर्धा खरं तर. कारण सेमीफायनली 4ही संघांच्या 12th मॅनला सायकल देण्यात आली. त्याने अंपायरिंग केली. 3 अंपायर्सला सायकल.
समालोचक 4 होते, त्या 4ही समालोचकांना सायकल आणि डिस्क जॉकी असतील, स्कोरर आणि त्यासोबत आमचा ऑपरेटर लाईव्हचा त्याला देखील कूलर देण्यात आलेला आहे. अनोखी संकल्पना होती आणि ही स्पर्धा देखील कमी चर्चेत नाही. भारतीय जनता पार्टी चषक 2025-26 बरेचसे नामांकित संघ ग्रामीणच्या या मैदानावरती येत आहेत. यानंतरचा जो सामना आहे वरून आला फुलटॉस होता डाऊन दी ग्राउंड बॉल लॉंग ऑनला पहिल्या बाउन्स वरती फिल्डरचा हातात आकाशच्या सिंगल येते. ओव्हरथ्रो डबलला चान्स नाही भेटणार आता सिंगल ने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 24. निर्जे आणि देवरुंग कॅप्टनला विनंती आहे मंचावरती येऊन थांबा कारण ही जशी इनिंग कंप्लीट होईल आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. क्रिश स्ट्रायकिंग एंडला वरूनची फिल्डिंग आपण बघितली या षटकामध्ये. गोलंदाजीसाठी आलाय स्विंग केलाय हुक करत असताना बॉलला डिफाईन लेगला षटकार. स्पिनच्या अगेन्स्ट खेळत असताना योग्य तंत्र तुमच्याकडे पाहिजे आणि क्रिशने वेगाने शफल होऊन ऑन साइडला वळवलं बॉलला. सुपर षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहतोय ती 30 धावा. टॉस केलं होतं इथे वन हँडेड स्वीप आहे लॅप स्वीप चौकार. धावा येत आहेत त्या यायलाच पाहिजे होत्या व सर हेच म्हणत असेल आणि पाहिजे त्यांना. 34 वरती सध्याचा स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. 4 विकेट पडलेले आहेत मागच्या 3 बॉल मध्ये 11 धावा आलेल्या आहेत. 3 बॉल आणि बाकी आहेत. मिड ऑफ आत आहे आता ऑन साइडला 4 आहेत. डीप फाईन लेग डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. समोर खेळण्याचा प्रयत्न होता बॉल मिड विकेट कडे चाललेला आहे अलॉंग दी कार्पेट. एकच धाव चांगली फिल्डिंग प्रतीक कडून थ्रो चांगला आला आणि सिंगल ने धावसंख्या सध्या 35. 35 धावा धाव फलकावरती 50च्या पुढे जर गेले बॉलिंग युनिट सूरज दुधकर गिरीश कुणाल हे जरूर आपल्याला पाहायला मिळतील पण 50च्या वरती तुम्हाला अगोदर पोहोचावं लागणार आहे. हे ग्राउंड स्कोरिंग आहे. बॅटर बीट विकेट कीपर बीट टॉप स्पिन होता बॉल वळला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा मागचा बॉल पाहूयात. जेन्युअन लेग ब्रेक किती वळलाय पा बॉल. मोठा टर्न आता ये जरूर मोठा टर्न आहे पण अंपायरचा सिग्नल वाईड आलाय जास्त बाहेर निघाला बॉल. वाईड ने धावसंख्या आपण पाहतोय सध्या ती 36. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा किती बाहेर निघालाय आणि अंपायरच्या मनात कोणताही संकोच नव्हता डिसिजन देत असताना. वाईड आहे धावा 36. लास्ट बॉल पुन्हा टाकावा लागेल. ओय गुगली मात्र इथे आपण पाहतोय अंपायरचा सिग्नल आला वाईड. रिप्ले इंटरेस्टिंग आहे. वरूनची गुगली आपण पाहूयात. ऑफ स्टंपच्या बाहेर जरूर टाकलं होतं. येस हे गुगली आत आली नाही समोर गेली. ऑन साइडला पूल तर केल्या प्रतीक आहे समोर पकडतील कॅच. 37 ला 5 4 षटकाचा खेळ संपला. वसार अंपायर 2 मिनिटं मॅच थांबवू आपण.
चला पुन्हा एकदा वळत मॅचच्या दिवसाने 5वा षटक आणि बॉलिंग मार्क वरती आला सागर वगैरे टाकला टॉप एजचा फ्लाय स्लिपला बॉल पडलाय मागे येतोय एक धाव जरूर आलेले पण आता मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागणार आहे कारण धावा तितक्याही बनल्या नाही हे स्कोरिंग ग्राउंड आहे 4 ओव्हर मध्ये मागच्या मॅच मध्ये 60+ दोन्ही संघांनी जबरदस्त सगळं केलं होता काकडवाल असेल हेदुटणे असेल शेवटला ती मॅच फिरली आणि जरूर हेदुटणे बीने तो सामना जिंकला पण 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये देखील 60+ रन होत असताना आपण बघितलेत लॉफ्ट केलाय समोर डाऊन दी ग्राउंड साइड स्क्रीन समोर बॉल आलाय आकाश थांबलाय एकदा पूर्ण झाले थ्रो येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला गुड थ्रो एकच धाव संख्या 39 4 बॉल बाकी आहेत मोठ्या फटक्यांसाठी दोघेही जात आहेत पण दोघांचं कौतुक यासाठी असेल की क्रिश जयची विकेट आलेली आहे मात्र क्रिशने चांगली बॅटिंग केली जयने चांगली बॅटिंग केली 7 बॉल 19 ला नॉट आउट आहेत क्रिश जे सध्या स्ट्रायकिंग एंडला वरती उडालाय बॉल झेलची संधी असेल जेडीएच शॉर्ट स्क्वेअर लेगला कॅच ड्रॉप मागून येतोय प्रतीक धावा मिळतील त्या 2 आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 41 जगदीश जुतकर यांना आपण याच संघामधून गेले कित्येक वर्ष बघितलं या स्पर्धेमध्ये अंपायरची भूमिका आहे सध्या तरी त्यांचा रेस्ट टाइम आहे 40चं क्रिकेट खेळतात लॉफ्ट केला बॉलला वाईड इज लॉंग ऑन दिशेने वरून आहेत चांगली फिल्डिंग कमी उंचीचा आहे पण त्याची चपळता मात्र इम्प्रेसिव्ह आहे प्रतीक असेल आकाश डीप मध्ये संदेशला आता पाहतो आपण बऱ्याच वेळेला अजय मडवी यांना आपण पाहत आलेलो तिकडे एक फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळतो आणि खास करून तो देखील तुषार फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये त्याची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली मोठी देसाईसाठी टॉप एज मागे थर्ड मॅन आतिशने टिपलाय झेल येते विकेट 6वा धक्का 42 वरती नवीन बॅटर गोट्या ओहो वेग प्रचंड होता आणि तो थेट गेला विकेट कीपर कडे मीरने आता सांगितलं गोट्याचं नाव दर्शन आहे डाव मात्र संपलाय आणि अर्थातच इथे आता 42 ला 6 विकेट पडले आणि 43 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते जवान मोठी देसाई समोर निळजे आणि देवरुंग दोन्ही कॅप्टन टॉस साठी लास्ट कॉल आहे तुम्हाला देवरुंग टीम तर फार लवकर या ठिकाणी उपस्थित राहिली आहे त्याबद्दल तुमचं मनापासून आभार निळजे संघ शेवटचा कॉल आहे टॉस साठी दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्हाला यायचं आहे आणि जशी आता या सेकंड इनिंगला सुरुवात होईल आवाज आपण ऐकणार आहोत पुन्हा एकदा पालेगावचे आमचे जवळचे मित्र आणि नामांकित समालोचक सोनूजी बांगर यांचा थँक्यू आणि त्यांच्या अगेर फाईट करेल निळजे संघ त्यामुळे निळजे संघाचे कॅप्टन आपण या देवरुण संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत ऑफिशियल कॉल असेल टीम निळजे संघाला आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा
चला निलजे संघ या ठिकाणी आपण उपस्थित असाल तर लगेच टॉस साठी या, कारण की खेळाचं दुसरं सत्र या ठिकाणी सुरू होत आहे आणि एकूण टार्गेट या मॅच मध्ये आपण एन्जॉय करतोय. सामना आपण पाहतायत गावदेवी वसार बनाम मोठी देसाई या संघामध्ये लढत सुरू आहे. 5 षटकामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना टीम गावदेवी वसार संघानं बनवल्या धाव फलकावरती 42 धावा आणि 43 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मोठी देसाई टीमच्या मैदानावरती पोहोचली आहे. जितेश पाटील आणि वरुण पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. येस योगीजी मात्रे सलामीवर ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आणि षटक क्रमांक पहिला असेल पॉवर बेस आपण पाहतायत सुरत दुधकर. बिग बॅटल आपण पाहतायत. दोन्ही संघ मातब्बर संघ आहे. दोन्ही संघामध्ये मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत असतात आणि एकाच कॅलिबरचे संघ आहेत, एका ताकदीचे आहेत. त्यामुळे हा सामना चांगल्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल. चला स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जितेश पाटील ऑन स्ट्राइक. सामन्याला होते सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू लॉब केला ऑन साइडला, मिड विकेट सीमारेखा बाहेर. स्वागत केलंय सूरत दुधकलचं. स्वागत से करेंगे सबका स्वागत. बाहेर आपण पाहिलं तर ज्यांनी प्राइज लावलंय आयवा कॅच साठी रविदादा म्हात्रे आणि त्यांनीच झेल टिपलाय. कट करण्याचा प्रयत्न, जेंटल टच करतात, फक्त दिशा दिली आणि खेळाडू उपस्थित गेली रिझनला. तोपर्यंत या ठिकाणी सिंगल कन्वर्ट केली जाईल. धावसंख्या सिंगल बरोबर पुढे सरकेल ती 7 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली जितेशने आपल्या इनिंगची. स्ट्राईक मात्र रोटेट होते. स्ट्राईकला फलंदाज वरुण आपल्याला पाहायला मिळतील. वरुण आणि जितेशची जोडी आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट. ओ चांगला बॉल आहे. गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा टॉस होतोय, थोडासा बाउन्स मिळतो सूरजला आणि फार वेगानं जातो. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न आले आणि ही पवा पडल्यानंतर आपण पाहता थोडासा बाउन्स मिळाला आणि फलंदाज मात्र वरुणला बीट केला. डॉट बॉल आलाय. ओव्हर द विकेट. मागे खेळता फटका चांगला. आडबा बॅट न खेळलेत आणि गॅप मधून चेंडू फरार होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. आघात झालाय. खातं खुलं करतायत फलंदाज वरुण. चौकार. बनवली स्ट्रोक साठी आणि आडव्या बॅटने खेळत असताना हा चौकार मिळालाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 11 आकड्यावरती पोहोचलाय संघ मोठे देसाई. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. थोडेसे फ्रंट फूट वरती आले होते. दुसरा ऍक्शन दाखवून देतात की एक्स्ट्रा कव्हर रिझन हा फटका खेळायचा होता वरुणला, परंतु संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. बाहेर निघतो चेंडू. पूर्णपणे पडल्यानंतर आतमधून बाहेर गेलाय. दोन्ही बाजूने चेंडूला वळवण्याची क्षमता गोलंदाज सूरत दुधकर. हुक केलाय. पाठीमागे पुन्हा एकदा खेळ. पॉवर प्ले सुरू आहे आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल लॉंग स्टॉप सीमा रेखा बाहेर. वरुणच्या बॅटमध्ये अजून एक चौकार. षटक ठरले महागडं. 43 पाठला करत असताना टीम मोठी देसाई संघ पोहोचलाय बिनगडी बाद 15 या आकड्यावरती आणि टॉस कडे आपण म्हणणार आहोत. निजे संघाचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. देवरून संघ देखील उपस्थित आहे. कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असतील आणि टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. विश्वासदादा वायले या ठिकाणी आमचे बादशाहबाई उपस्थित आहेत. वसार गावचे एक चांगले व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभासे केली जाईल नाणेफेकी. चला नाणेफेकी होत असताना मुख्य अतिथी कक्षामध्ये टॉस बॉक्स मध्ये विश्वासदादा वायले यांच्या शुभास्ते आणि टॉस इथे करण्यात आलाय. टॉस झालाय. टॉस जिंकलाय. टीम निळजे संघाने नाणेफेकी जिंकली. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. गोलंदाजी स्वीकारली आहे. बॅटिंग साठी इन्व्हाइट केले टीम देवरून संघाला.
नेक्स्ट मॅच मध्ये दोन संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतायत नेट टू नेट फाईट सध्या सुरू आहे. 43 पाठला करत असताना संघ मोठी देसे पोहोचताय 16 वरती आणि हा रिव्हर्सचा पवित्रा फलंदाज जितेशच्या बॅट मध्ये आलाय. हा चांगला स्ट्रोक चौकार. पाहायला मिळाला आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील ही चांगली सुरुवात केली आपल्या टीम साठी फलंदाज जितेशनं. धावसंख्या पोहोचली ती 20 या आकड्यावरती. जितेश पाटील आणि वरुण पाटील ही जोडी पाहायला मिळते. गिरीश म्हात्रेचे दुसरं षटक आपण या ठिकाणी पाहतात. पॉवर प्लेचं लेफ्ट मोर द विकेट. जेंटल टच करण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान चेंडू पाहायला मिळतो. गुड लेंथ वरती पडल्यानंतर फार वेगाने गेला. फलंदाज जितेशला बीट करून विकेट किपर नितीन म्हात्रेच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. विकेट कॅरी करावे लागतील. मोठे फटके मारण्यापासून थांबवावा लागेल. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स खेळायचं होतं, परंतु अजून एक हात तेज सरळ चेंडू यशांचा वेध घेऊन जातोय. विकेट किपर नितीन म्हात्रेच्या हातामध्ये अजून एक हा डॉट बॉल. 3 बॉल धावा खर्च करतात आतापर्यंत गिरीश 5 या ओव्हर मध्ये. लेफ्ट मोर द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक झेलची शक्यता असेल. विघ्नेश बॉल खाली आणि टिपली झेल. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम मोठी देसाई संघाला जितेश पाटीलची खेळी संपुष्टात. सर हा चेंडू यावेळेस मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. हालाय चौकार. धावसंख्या 4 ने पुन्हा एकदा पुढे सरकेल. वरती अर्ध्या पल्ल्यापर्यंत पोहोचलाय संघ. नक्कीच मोठी देसाई टीम. नवीन फलंदाज आलेत प्रतीक. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतो. यावेळेस मात्र बीट होत आहेत फलंदाज. डॉट बॉलची समाप्ती. षटक कंप्लीट झाली. 2 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12च्या सरासरीनं 24 या आकड्यावरती टीम मोठी देसाई. चला फिल्डिंग लावून घ्यायचे गावदेवी वसार संघ. या ठिकाणी आता गरज जिंकण्यासाठी मॅच मध्ये उरतात 18 बॉल 19 धावेची आवश्यकता असेल. स्क्रीनवरती नक्कीच आपण श्री मलंगड या ठिकाणी पाहतायत. नक्कीच या विभागाची अनमान शान आपण पाहतात. नक्कीच श्री मलंगड मच्छिंद्रनाथांचं या ठिकाणी स्थान आपण पाहतात आणि ते कॅप्चर केले जाते. कॅमेरामॅनच्या माध्यमातून कव्हर केले जाते. ओम साई MTC आयुष असतील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण या ठिकाणी पाहतोय. राजेश दादा विलास म्हात्रे या ठिकाणी आपण पाहतात. अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा श्री मलंगड मंडळच्या आपण पाहतात या ठिकाणी स्क्रीनवरती. त्यांना देखील दाखवलं जात आहे. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी सुरू आहे आणि मॅच कडे आपण वळूया. 18 बॉलचा गैर शिल्लक 19 ची आवश्यकता आहे. मॅच मध्ये अजूनही मजबूत आहे टीम मोठी देसाई संघ.
नेक्स्ट मॅच दोन बलाढ्य संघामध्ये नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम असेल देवरुंग संघ, इन्फॉर्म संघ असेल आणि त्याच्या आगे फाईट करेल डोंबिवलीचा दादा संघ, टीम निलजे टीम. गोलंदाज देत आहेत, गोलंदाजी मार्ग वरती या तिसऱ्या षटकामध्ये गणेश फुलोरे. ओ पहिला चेंडू या ठिकाणी पाहावा लागेल, पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड ऑप्शन योगराज बुडुरे सर पंचांच्या भूमिकेमध्ये पिन पंच आपण पाहतात आणि स्क्वेअर लेगचे पंच चिंचवलीचे नक्कीच सिनियर खेळाडू योगेश मात्रे आपल्याला पाहायला मिळतात. गतीमध्ये परिवर्तन होतो यावेळेस चेंज ऑफ पेस आणि परंतु पुन्हा एकदा लाईन खराब आहे पंच सांगत असताना लगातारचा दुसरा चेंडू वाईड आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त धावा मिळतात. धावसंख्या 26-26 आकड्यावरती पोहोचते. 16 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. मॅच मध्ये शिरकाव केलाय मोठी देसाई टीम ना. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करता सॉफ्ट हँडने खेळले. शॉर्ट मिड आपला खेळाडू उपस्थित डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. बॅकअप साठी खेळाडू पोहोचतील तोपर्यंत या ठिकाणी मिसफील झाली आणि 2 धावा कंप्लीट होतील. दर्शन येत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी येते तोपर्यंत तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. जिथे मात्र 1 धाव होती तिथे मात्र 3 धावा बनल्या गेल्यात. गिरीश मात्रे होते शॉर्ट मिड ऑफला. डायरेक्ट हिटचा त्यांनी प्रयत्न केला परंतु कव्हरला खेळाडू नव्हते. बॅकअप साठी खेळाडू नव्हते त्यामुळे या ठिकाणी हा धावा मिळाल्या. 3 धावसंख्या पुढे सरके 29-29 वरती पोहोचलाय स्कोर. येस देवराज मात्रे यांचं देखील आगमन झालंय. आमचे मित्र चिंचवली गावचे त्यांचं देखील सहर्ष मनोपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला खेळाडू उपस्थित. गिरीश असतील डॉट बॉल असेल. डॉट बॉलची समाप्ती. येस क्या बात आहे की चिंचवली संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करतो आणि खूप चांगली कामगिरी केली त्या मॅच मध्ये आमचे देवराज मात्रे यांनी. यॉर्करचा प्रयास. समोर ड्राईव्ह करतायत एक्स्ट्रा कव्हर रिजनला विघ्नेश येतील आणि एकाच धावेवरती समाधान मानतायत. धावसंख्या टोटल स्कोर पोहोचलाय 30 या आकड्यावरती. 13 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. या षटकातील रोशन एकूण बॉल झालेत आतापर्यंत फक्त 3. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. पूल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक झेलची शक्यता. नितीन मात्रे येत आहेत आणि झेल ड्रॉप होतोय. थोडासा कठीण होता हा झेल आणि सिंगल इथे पुन्हा एकदा मिळेल. धावसंख्या 31-31 या आकड्यावरती पोहोचतोय स्कोर. जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 धावेची. सुरुवातीला बॅटिंग केली गावदेवी वसार संघानं. स्कोर कार्ड वरती 5 ओव्हर मध्ये फक्त 42 धावा उभारल्या गेल्या. 43 लक्ष असताना जितेशनं खूप चांगली सुरुवात केली आणि आता लगातार वाईट बॉल देखील येतात. या षटकामध्ये अतिरिक्त धावा देखील येत आहेत. धावसंख्या 32-32 वरती पोहोचलाय स्कोर. 11 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. यॉर्करचा प्रयास. ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित असतील आणि एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या पोहोचली ती सिंगल बरोबर 33 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल आहे षटकातील. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट न खेळाडू येतील काऊ कॉर्नर रिजन मधून. दर्शन तोपर्यंत मिळेल पुन्हा एकदा सिंगल. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होत आहे. दुसरं, तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती धावसंख्या 34 धावा असेल. मॅच मध्ये उरल्यात फक्त 12 बॉल. जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. डीजे अप्रतिम संगीत येते डीजे शिवराज यांच्या माध्यमातून. डीजे ऑपरेटर ओमकार असतील आणि त्यांचं देखील सहर्ष मनोपूर्वक स्वागत या ठिकाणी आपण पाहतात. मच्छिंद्रनाथांचं संगीत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतंय. त्यांचं देखील सहर्ष मनोपूर्वक स्वागत. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 9 धावेची आवश्यकता. फास्ट खेळायचं आहे. सेकंड स्पेल मध्ये त्यात गोलंदाजी मार्ग वरती गिरीश मात्रे पुन्हा एकदा.
स्ट्रायकिंगला फलंदाज वरुण पाटील. सॉफ्ट हँड खेळले परंतु बॉल हवेमध्ये. विघ्नेश बॉल खाली, चुकी नाहीये. वाईडी स्ट्रॉंग आपला टिपला जाईल. फलंदाज बाद, विकेटचं बदन. 11 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. डीजे छत्रपती शिवरायांचं संगीत आपण बांधा डीजे मास्टरच्या माध्यमातून. भवानी मातेचा तो लेख होता, मराठ्यांचा तो राजा होता, झुकला नाही कुणासमोर, मुघलांचा तो बाप होता. छत्रपती शिवरायांचं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. आणि जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा. नवीन फलंदाज आकाश येतात मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक, 9 धावेची आवश्यकता. डॉट बॉलची सक्त गरज आहे. लगातार जर डॉट बॉल आले या ओव्हर मध्ये विकेट देखील आले तर मॅच मध्ये थोडस कमबॅक करेल गावदेवी वसार संघ. आकाश येत स्ट्रायकिंगला फलंदाज न्यू बॅट्समॅन लेफ्ट मोर द विकेट गिरीश म्हात्रे. चांगला बॉल डीप राहिला, खाली राहिला चेंडू परंतु पंच सांगतात लाईन चुकीची आहे. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेने मिळेल धावसंख्या 35 वरती पोहोचती आहे. 8 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 11 बॉल मध्ये. सिली मिडा आपला खेळाडू पाहायला मिळतात रवी वायले. यॉर्करचा प्रयास, सत्तिक यॉर्कर पाहायला मिळतोय. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. तेच तर हा चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती. आता गरज आहे 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 8 धावेची. चांगला बॉल हवेमध्ये, चेंडूची गती देखील आपल्याला पाहायला मिळाली. यस, ऍक्शन रिप्ले मध्ये या ठिकाणी दाखवलं जाते ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू परंतु पुन्हा एकदा लाईन चुकीची. वाईट बॉल असेल. अतिरिक्त धावा कुठेतरी मागण्यात ठरतायत टीम गावदेवी वसार संघाला. त्याचा फायदा मिळतो मोठी दिसेल टीमला. गरज जिंकण्यासाठी आता 7 धावेची. लेफ्ट मोर द विकेट. पुढचा बॉल डीप राहिला चेंडू, अतिशय खाली राहिला, अजिबात उचली नव्हती. धावबाची संधी परंतु धाव पूर्ण केली 1 आणि आता 6 धावेची आवश्यकता असेल. चेंडूंची संख्या शिल्लक असेल 8 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता 8 बॉल मध्ये. हो, लॉफ्टेड हिट, फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित. मिस टायमिंग होता स्ट्रोक परंतु जजमेंट मिळालं नाही आणि बॉल सीमा पलीकडे. 1 बाउंस इनटू द पॉइंट्स फॉर 4 रन. चौकार. चौकार आलाय. बॅकफुट वरती गेले आणि विजय स्ट्रोक होतोय. सामना फिनिश झालाय, सामना जिंकलाय. टीम मोठी देसाई संघानं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम गावदेवी वसार संघ. तर सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच ज्यानं स्पर्धेमधील आजच्या दिवसातील मेडल षटक फेकलं. 2 स्पेल आले. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं 2 विकेट देखील कॅरी केला आणि टोटल त्यानं 2 स्पेल फेकत असताना 15 धावा खर्च केल्या. तो संदेश मात्रे ठरलाय सामन्याचा सामनावीर. यायचे संदेश आपण. चला, निलजे संघ विपक्ष देवरुंगाशी नेक्स्ट फाईट आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं निलजे संघानं आणि आमंत्रित केलं बॅटिंग साठी टीम देवरुंग संघाला.
चला संदेश येत्या, संदेशला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. रतनदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देतोय मॅन ऑफ द मॅच संदेश म्हात्रेला. मेडल षटक फेकलं या मॅच मध्ये. टोटल 2 स्पेल 15 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट कॅरी केले. तो संदेश ठरलाय सामन्याचा सामनावीर. अभिनंदन संदेश, सामना देखील जिंकल्याबद्दल थँक्यू सो मच. चला निळजे संघ बेल जास्त घेऊ नका, आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. आपण टीम निळजे आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि त्याच्या फाईट करेल. देवरुण संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवर संघ आहेत. लढत भरपूर चांगली तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. भारतीय जनता पार्टी चषक 2025 चा पर्व आपण अनुभवतोय आणि मॅच सुरुवात येथील कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आमचे करण कालन स्वीट व्हॉइस ऑफ हेडुटने के येत आहेत मायक्रोफोन वरती. थँक्यू सो मच. मलंगडचा ठाणेमाग ज्यांना आम्ही नेहमी संबोधलंय ते आमचे वसारगावचे सिनियर खेळाडू रविदादा वाहिले या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मुख्य अतिथी कक्षामध्ये एक चांगले व्यक्तिमत्व, शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व आणि अनेक सारे खेळाडू त्यांच्या माध्यमातून वसार संघासाठी घडवले गेले आणि तेच रविदादा वाहिले उपस्थित होते. त्यांचा विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना थँक्यू सो मच रविदादा. आपल्या